ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जगजेता सिकंदर ज्याने पूर्ण जग जिंकलेलं होतं आणि भारतात तो जग जिंकण्याच्या उद्देशाने आलेला होता. हिमालयातील राहणाऱ्या साधूच्या जीवनाविषयी त्याला कमालीचं आश्चर्य वाटलेलं होतं आणि त्याने निर्धार केला की एखाद्या साधूची भेट घाट मी घेणार आहे. त्या थंडीमध्ये त्या गारठ्यामध्ये सकाळी पहाटे तो उठून एका साधूच्या झोपडीकडे गेला. झोपडीचा दरवाजा उघडा होता आणि मध्ये साधू बसलेले होते. त्या साधूला तो सांगू लागला की मी जगजत्त सिकंदर आहे, ह्या जगाचा बादशाह आहे, पूर्ण जग माझ्याकडे आहे. मी तुझ्यासाठी काय भलं करू शकतो, मी तुझं काय चांगलं करू शकतो. परंतु त्याच्या आवाजातील तो राग आणि घमेंड साधूने ओळखलेला होता आणि साधू महाराज बोलले की हे सकाळचं कोवळं ऊन जे दरवाजांतून मध्ये येत आहे ते तू अडवलेलं आहे, बाजूला सरक. सांगण्याचं तात्पर्य एवढंच की परोपकार वृत्ती ही स्वार्थीपणाने किंवा मतलबीपणाने आपण पूर्ण करू शकत नाही. ह्या जगामध्ये असे अनेक चांगले लोक आहेत जे परोपकार वृत्तीने, जे चांगुलपणाने भरलेले आहेत. इतरांची सेवा करणं, इतरांना मदत करणं हे त्यांना फार आवडतं, कोणतीही अट नसते. त्याविरुद्ध काही लोक असतात फक्त मानापानासाठी हाफापलेले असतात. ते फक्त चांगुलपणाची झालर लावतात, चांगुलपणाचा देखावा करतात, त्यांचं अंतःकरण साफ नसतं. आपल्या ह्या मानवी जीवनामध्ये अनेक लोकांच्या अनुभवाची शिदोरी आहे. काही चांगले दिसणारे लोक आणि चांगले असणारे लोक. चांगले दिसणारे लोक हे कदाचित त्यांच्या रंगरूपामुळे चांगले दिसत असले तरी ते क्वचितच चांगले असतात, कारण त्यांचं हृदय साफ नसतं. अनेक वेळेला ते करत असलेला चांगुलपणा हा ढोंगीपणा असतो. परंतु चांगले असणारे लोक हे अंतःकरणातून चांगले आणि पवित्र असतात. ते निरपेक्ष वृत्तीने अनेकांचं भलं करतात, अनेकांची मदत करतात, अनेकांची सेवा करतात. माणुसकीचं लक्षण काय आहे तर माणसाने माणसाबरोबर माणसाप्रमाणेच राहावं. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, 13 जानेवारी 1982 रोजी एअर फ्लोरिडा 90 ह्या विमानाची दुर्घटना झाली. हे विमान माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ह्या विमानामध्ये 79 लोक प्रवासी होते. फक्त 5 लोक त्यांचा जीव वाचला, दुसरे सगळे मरण पावले. परंतु ह्या 5 लोकांना वाचवणारा मात्र तेथेच मेलेला होता. हे विमान बर्फाच्छादित नदीमध्ये, पोटोमक नावाच्या नदीमध्ये कोसळल्यानंतर अनेक लोक बुडून मेलेले होते. काही लोक बाहेर येऊन तग धरून होती, जिवंत होती. त्यांना वाचविण्यासाठी वरून हेलिकॉप्टर आलं आणि त्यांनी दोर सोडला. आर्नल्ड डीन विल्यम्स नावाच्या गृहस्थाने तो दोर घेतला, परंतु स्वार्थीपणा केला नाही. तो स्वतःचा जीव वाचवण्याऐवजी त्याने तो दोर 5 जणांच्या हातामध्ये दिला. त्या 5 जणांना वर ओढलं आणि हेलिकॉप्टर सुरक्षित स्थळी घेऊन गेले. परत दुसऱ्या खेपेस हेलिकॉप्टर जे आलं ते आर्नल्ड डीन विल्यम्स याच्या शोधामध्ये आलेलं होतं. परंतु त्याने जेव्हा पाहिलं तेव्हा तो स्वतः मृत्युमुखी पडलेला. खरं ख्रिस्ती जीवन काय आहे? येशू ख्रिस्ताची शिकवण जो ऐकतो, येशू ख्रिस्ताच्या आज्ञा जो पाळतो आणि येशू ख्रिस्ताप्रमाणे जो राहतो तोच खरा ख्रिस्ती आहे. आणि ह्या जगामध्ये अजून अनेक लोक चांगुलपणाने भरलेले आहेत, परोपकार वृत्तीने भरलेले आहेत आणि तीच तर ह्या जगाची शोभा आहे. काही चांगले लोक आहेत तर माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, इतरांना जीवदान देण्यासाठी ते आपल्या प्राणाची आहुती देतात. काही लोक जिवंत लोकांना मारतात आणि त्यांच्या टाळूवरचं लोणी चोरून खात असतात. माझ्या प्रिय भावा बहिणींनो, एक म्हातारा माणूस, आजोबा आपल्या नातवाला लांडग्याची गोष्ट सांगत होता. तो म्हातारा बोलला, आजोबा बोलला, प्रत्येक माणसामध्ये 2 लांडगे असतात आणि एक लांडगा असतो जो सकारात्मक वृत्तीचा असतो, चांगुलपणा, प्रेम, माया, प्रीती, विश्वास अशा सगळ्या चांगल्या गुणाने भरलेला असतो. दुसरा लांडगा जो असतो हा क्रूरता आणि सगळ्या नकारात्मक गोष्टी, राग, मत्सराने भरलेला असतो. आणि ह्या 2 लांडग्यामध्ये वर्चस्व मिळविण्यासाठी दररोज संघर्ष होत असतो. आपल्या जीवनामध्ये हे 2 लांडगे असतात आणि त्यांच्यामध्ये दररोज वर्चस्व मिळविण्यासाठी द्वंद्व युद्ध चालू असतं. एवढं बोलून तो आजोबा थांबला.
नातवाने प्रश्न केला की पुढे कोणता लांडगा जिंकतो, आणि आजोबाने उत्तर दिलं, ज्या लांडग्याला आपण खाऊ घालू तोच लांडगा जिंकत असतो. आपण सर्व देवाची मुलं आहोत. परमेश्वर चांगला आहे आणि परमेश्वराची निर्मितीही चांगली आहे, परंतु ह्या चांगुलपणाला आपण वेळोवेळी खतपाणी घालायला हवं. वेळोवेळी चांगले विचार, चांगली लोक आणि चांगल्या वृत्तीने राहणं हे गरजेचं आहे, म्हणजे चांगुलपणाची पातळी वाढणार आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनाकडे जर पाहिलं तर त्याचं जीवन माझ्या प्रिय बंधू भगिनींनो चांगुलपणा आणि परोपकार वृत्ती ह्याचा कळस होता. ज्याच्या शब्दाने अनेकांच्या जीवनातील दुःख दूर केलं, ज्याच्या स्पर्शानं अनेकांचे दुर्धर आजार बरे केले आणि स्वतःच्या जीवनाने अनेकांना आनंद, प्रेम, शांती ह्या जगामध्ये दिली. त्याच्यामध्ये प्रचंड अशी शक्ती होती, परंतु त्या शक्तीने स्वतःसाठी एकही चमत्कार केला नाही. क्रूसावर मरताना त्याने तर ह्या परोपकार वृत्तीचा, चांगुलपणाचा कळस गाठलेला आहे, इतरांना क्षमा केलेली आहे. माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, त्या परमेश्वराचे, त्या येशूने आपल्याला शिकवण दिलेली आहे. लूका शुभवर्तमान अध्याय 31 मध्ये सुवर्ण नियम दिलेला आहे. जसं इतरांनी तुमच्याबरोबर वागावं त्याच्यापेक्षाही चांगलं तुम्ही त्यांच्याबरोबर वागायला हवं, किंवा तुम्ही चांगले वागल्यानंतर दुसरे लोक चांगले वागणारच, हा सुवर्ण नियम आपल्याला दिलेला आहे. पुढे लूका शुभवर्तमान अध्याय 6 ओवी 41 मध्ये तो सांगतो की तुमच्या भावाच्या डोळ्यातील तुम्हाला कुसळ दिसते, परंतु स्वतःच्या डोळ्यातील मुसळ तुम्हाला दिसते का? कुसळ म्हणजे धुळीचे सूक्ष्म असे कण, परंतु मुसळ म्हणजे तांदूळ सांडण्यासाठी लाकडाचं केलेलं साधन, हे फार मोठं असतं. आणि येशू आपल्याला हेच सांगत आहे की तो सूक्ष्म कण दुसऱ्यांच्या डोळ्यातील तुला दिसतो, मग तुझ्याकडे असलेले ही एवढी मोठी पाप, तुझ्या जीवनात झालेलं जीवनात पापाचा गटार तू कधी साफ करणार आहे? आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू बहिणो, आज पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्त चांगुलपणाने, परोपकार वृत्तीने राहण्यासाठी आपल्याला बोलावत आहे. हा परोपकार आपण नेहमी निरपेक्ष म्हणजे कोणतीही अट न ठेवता करावा, म्हणून आपल्याला कृपा द्यावी, त्यासाठी प्रार्थना करूया. आमेन.